नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये. तर तुम्हाला माहितीच असेल की शेतकरी बांधवांसाठी महाडीबीटीच्या शेतकरी योजना आहेत. तर त्यामध्ये ट्रॅक्टरसाठीचं अनुदान योजना म्हणून एक आहे. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना 50% ट्रॅक्टरसाठी अनुदान दिलं जातं. त्यासाठी कागदपत्र काय लागतात किंवा मग पात्रता काय आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा. इथे बघू शकता तुम्ही विभागाचं नाव दिलेलं आहे. कृषी यांत्रिकीकरण अभियानमध्ये विभागाचे नाव. नंतर सारांशमध्ये बघू शकता कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट हेक्टरपर्यंत वाढवणे यासाठी. तसेच उद्देश काय याचा थोडक्यात बघूया. तर जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रांमध्ये व अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे, प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे. तर थोडक्यामध्ये धोरण काय याचं, तर कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन करणे. तर मग आता अनुदान मिळते. त्या अनुदानमध्ये बघूया काय आहे. तर या योजनेतून खाली दिलेल्या कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल. तर मग पहिलं काय आहे, तर ट्रॅक्टर, नंतर पॉवर टिलर, तसेच ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, तसेच बैलचलित यंत्र अवजारे, मनुष्यचलित यंत्र अवजारे, प्रक्रिया संच असेल किंवा मग काढणी पश्चात तंत्रज्ञान, तसेच फलोत्पादन यंत्र असेल, अवजार असेल, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे आणि स्वयंचलित यंत्र या एवढ्या गोष्टींसाठी इथे शेतकऱ्यांना इथे अनुदान हे मिळते. तर मग आता खाली बघूया बाकीमध्ये. आता आपण पात्रता बघूया कोण कोण याच्यासाठी पात्र असणार आहे. तर मग शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच शेतकऱ्याकडे 7-12 उतारा व 8 असावा. तसेच शेतकरी अनुसूचित जाती जमातीमधील असेल तर त्याला जातीचा दाखला इथे आवश्यक आहे. तसेच फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा मग यंत्र किंवा मग अवजार. तसेच कुटुंबातील व्यक्तींच्या नावे ट्रॅक्टर जर असेल तर मग ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी लाभ मिळाल्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे इथे आवश्यक आहे. तसेच एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक अवजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही, परंतु इतर अवजारांसाठी अर्ज करता येईल. तर उदाहरणार्थ इथे बघू शकता, एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19मध्ये जर ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्ष ट्रॅक्टरसाठी लाभ मिळाल्यास पात्र ठरणार नाही, म्हणजेच सन 2019 आणि 20मध्ये इतर अवजारांसाठी लाभपात्र. मग यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत आपण पाहूया. तर मग आवश्यक कागदपत्रे याच्यासाठी आहे आधार कार्ड असेल, 7-12चा उतारा असेल, 8 दाखला असेल, तसेच खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल असेल. त्याचबरोबर जातीचा दाखला हा फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांसाठी आवश्यक आहे. तसेच स्वयं घोषणापत्र आणि पूर्वसंमतीपत्र. तर हे महत्त्वाचे कागदपत्र. जर तुम्ही यामध्ये पात्र असाल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि यासाठीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही मोबाईलवरने डाउनलोड करू शकता, फॉर्म डाउनलोड करून, किंवा मग तुमच्या नजीकच्या CSC सेंटरला जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच महत्त्वाचे आणि नवनवीन अपडेट ह्या तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील.